आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती. या लोकप्रिय यूट्यूब चॅनलला आपण जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे. अधिवेशनामध्ये मोठा निर्णय होण्याची शक्यता. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा तुम्हाला जर हप्ता पाहिजे असेल तर ह्या चुका टाळायच्या आहेत. त्या कोणत्या चुका टाळायच्या आहेत या संदर्भात आपण माहिती पाहू. चला तर थेट पद्धतीने या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, बेल आयकॉनला ऑल प्रेस पण केला असेल तर मित्रांनो या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करायला विसरायचं नाही. अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आपण जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक महत्त्वाचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे आताच या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला पण विसरू नका. चला तर थेट पद्धतीने या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक पण करायचं आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना महाराष्ट्र सरकारची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत. अखेर शेतकऱ्यांनी काय कामं म्हणजे काय चुका करायच्या नाहीत ते सांगू. पहा मित्रांनो, आपण सुरुवातीस जे हिवाळी अधिवेशन आहे या हिवाळी अधिवेशनामध्ये 8 डिसेंबरपासून सुरू झालेले अधिवेशन हे 12 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. आणि आपण जर पाहिलं तर या सत्रामध्ये नमो शेतकरी योजनेसाठी आवश्यक पुरवणी निधीचा मागणी सभागृहात मांडली जाणार असल्याची चर्चा आहे. कारण राज्य सरकारचा पुढचा हप्ता सोडायचा असेल तर आधी अर्थसंकल्पीय मंजूर मिळणं आवश्यक आहे. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फार्मर आय डी काढले नसेल तर आपण फार्मर आय डी काढला, जेणेकरून सर्व योजनेचे आपल्याला पैसे मिळून जातील. पहिलं काम हे करायचं आहे. ही चूक टाळायची आहे, म्हणजे फार्मर आय डी काढले नसेल तर काढून घ्या. दुसरं म्हणजे PM किसान योजनेचा 21वा हप्ता मिळाला का नाही हे पहा. 21वा हप्ता मिळाला असेल तर 8वा हप्ता पण मिळून जाईल. दुसरं म्हणजे महत्त्वाचं म्हणजे तिसरं आहे ते म्हणजे PM किसान योजनेची EKYC असेल, काही प्रॉब्लेम असेल PM किसान योजनेमध्ये ते दुरुस्त करा, जेणेकरून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावरती येऊन जाईल. तर अशा पद्धतीने हे महत्त्वाचे असे चुका टाळायच्या आहेत आणि हे कामं पण करायचे आहेत आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8वा हप्ता येईल. धन्यवाद.